आज एका मित्राचं लग्न होतं. सकाळ सकाळी मस्तपैकी आवरून बसलो, पण हे वैभ्या काय आवरून काय वाचला नाही गडे. भाऊनं लावायचा तेवढा वेळ लावला, मग काय निघालो गाडीवर मस्तपैकी. गाड्याला कट मारून झाल्यानंतर मरकळ मध्ये भेटला आम्हाला भूषण, संदेश आणि बोब्या. बोब्या म्हणजे याचं नाव अजित आहे. तर मरकळला यायचं यांचे कारण म्हणजे यांना टॅटू काढायचा होता. मग काय आम्ही पण पोहोचलो आळंदीमध्ये. गेल्यानंतर वैभवला कपडे घ्यायचे होते, मस्तपैकी गेलो रांगडा मेन्स वेअरला. भाऊनं आर्मनी आणि शर्ट घेतला मस्तपैकी आणि चप्पल पण घेतली. घेतल्यानंतर भाऊला लय बरं वाटलं, भाऊनं डायरेक्ट डान्सच केला. मग काय पोहोचलो मंगल कार्यालयात. बघा नवरदेवाला आज फॉर्च्युनर होती, त्याच्यामुळे म्हणतो लव्ह मॅरेज करू नका, अरेंज मॅरेज करा. अरेंज मॅरेज केल्यानंतर एकच आहे बघा, अशी पब्लिक जमा होते. लव्ह मॅरेजला काही जमा होत नाही, तुम्हाला पण माहिती. त्यामुळे म्हणतोय लव्ह मॅरेज केलं तरी काय नाही, पण लव्ह मध्ये अरेंज करा. मग काय आम्ही पण बसलो मस्तपैकी, जागा धरली. नवरदेवाच्या नवीन सोप्यावर आम्ही आगमन केलं, काही विषय नाही. जेवायला बसल्यानंतर वैभ्यानं असली गडबड केली माझ्यासोबत. माझ्या ताटातले त्यांनी 4 गुलाबजाम खाल्ले. 4 गुलाबजाम खाऊन पण भाऊ शांत बसला नाही. भाऊनं माझ्या ताटातले गुलाबजाम खाल्ले, पण त्याच्या ताटातला एक पण खाऊ दिला नाही. मग काय परत आले गुलाबजाम परतच्या वेळेस. मग काय वैभ्याच्या ताटात टाकलेच पटकन खाऊन घेतला मी पण. म्हणलं भाऊ आपला हिशोब इथंच क्लिअर झाला. लग्नातलं जेवण म्हणजे एकच नंबर होतं. मग काय जेवण झाल्यानंतर भूषण पण आला होता. तुम्हाला माहिती आहे भूषण आळंदीला राहतो. मग काय भाऊनं मस्तपैकी चहा पाजला.